नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे. मी आजच्या या एपिसोडमध्ये घेऊन येत आहे खेळासाठी अ, ताज्या शेळ्या बातम्या. तर इथेच बनवून राहा माझ्याबरोबर. आता जे काही मी 2 गोष्टी सांगणार आहे ते शांतपणाने वेळ काढून जरा ऐका. साप्ताहिक ज्या खेळाच्या बातम्या आहेत त्याच्याविषयी मी काही पॉईंट तुमच्यासमोर मांडणार आहे. तर ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. हिताशा बाळगतो. थँक्यू व्हेरी मच. त्याच्या अगोदर चक दे इंडिया, चख दे ओ चख दे इंडिया, चख दे इंडिया, चख दे इंडिया. तर आजचा एपिसोड आहे गेल्या हप्त्यापासून ज्या क्रिकेटमध्ये मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता सध्या इंडिया आणि न्यूझीलंडची T20 सिरीज तर चालूच आहे. त्याच्यामध्ये भारताने बऱ्यापैकी वर्चस्व गाजवलेलं आहे. पहिल्या 3 T20 जिंकून भारताने ही सिरीज T20ची जी इंडिया वर्सेस न्यूझीलंड जी सिरीज आहे ती आपल्या खिशात घातलेली आहे. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये बरेच फेरबदल होत आहेत. जसे की बांगलादेश आणि पाकिस्तान ह्यांचं सध्या खूपच नाटक चाललेलं आहे. तर त्याच्याविषयी थोडंसं आपण आजच्या एपिसोडमध्ये बोलणार आहे. तर आपण जे IPL आता खेळवलं जाणार आहे, तर त्या IPLमध्ये जे खेळाडूंना सिलेक्ट केलं जातं प्रत्येक टीमच्या फ्रँचायझी नुसार, तर बांगलादेशच्या खेळाडूंना पण IPLच्या एका टीमने खरेदी केलं होतं. तर त्यावर मोठा बवाल झाला होता. कारण सध्या आपले भारताचे आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत तर ते कुठेतरी खराब झालेले आहेत. ते भारताच्या जे हिंदू आहेत, जे बांगलादेशमध्ये राहत आहेत, तर त्यांना खूप मानसिक छळ तसेच फिजिकल म्हणजे शारीरिक छळ असा होत आहे त्यांचा. तर त्याच्या विरोधात भारतीयांनी आवाज उठवला आणि ह्या आवाजाला ऐकून बांगलादेशचे जे काही खेळाडू IPLमध्ये खेळतात दरवर्षी, तर त्यांच्या खेळण्यावर बंदी आणली गेली BCCIतर्फे. तर त्याचं उत्तर म्हणून IPLमधून अशा खेळाडूंना काढण्यात आलं. तर त्यांचे काही खेळाडू होते तर त्यांना घेतलं नाही. तर त्याच्या विरोधामध्ये त्यांच्या बोर्डाने भारताविरुद्ध कुठेतरी बदला म्हणून हे आपल्या भारतामध्ये जे खेळवलं जाणारं आत्ताचं T20 वर्ल्ड कप आहे 2026चा, तर त्यामध्ये खेळण्यामध्ये त्यांनी किरकिरी चालू केली. तर त्यांचं म्हणणं काय होतं की ते भारतामध्ये येऊन खेळण्यासाठी तयार नव्हते. तर भारताच्या बदल्यात त्यांनी जे भारताबरोबर न्यूट्रल वेन्यू दुसरा जो केलेला आहे, पाकिस्तान आपल्या ह्याच्याप्रमाणे पाकिस्तान पण आपल्याबरोबर खेळण्यासाठी किरकिर करतं. तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तर खूप अगोदरपासून वैरीचे संबंध चालू आहेत. तर त्या बेसवर ICC बोर्ड आहे, तर ते दुसरी जागा उपलब्ध करून त्यांनी दिलेली आहे श्रीलंका. तर पाकिस्तानबरोबर जेव्हा सिरीज असते ते भारतात होतच नाही आहे खूप वर्षापासून. ते बायलेटरल म्हणजे असं वेन्यू निवडतात. जसं दुबई आहे किंवा भारताच्या बाहेर कुठल्याही ठिकाणी तिकडे भारताचे जर सामने असतील पाकिस्तानबरोबर, तर ते खेळवले जातात तिकडे. तर अशा ठिकाणी बांगलादेशने पण त्यांचे सामने करवण्याची
मागणी ठेवली. पण ICCने त्यांना विचारलं, की तुमच्यामध्ये असं म्हणजे काय झालंय? तुमच्यामध्ये थोडी युद्ध झाले, जागतिक स्तरावर तुमचे संबंध अजून म्हणजे जगासमोर आले नाही आहेत, की तुमचे भांडणं वगैरे आहेत किंवा काय आहेत. तर तर आम्ही तुम्हाला तसं देऊ शकत नाही. आता तुम्हाला ती सुविधा दिली, तर सगळेच देश उद्या एकमेकाविरुद्ध बोलण्यासाठी सुरुवात होतील. आम्हाला इकडे नको, आम्हाला तिकडेच पाहिजे, आम्हाला तिकडे नको, आम्हाला इकडेच पाहिजे. तर सगळेच देश उभे राहतील, चालू होतील त्यांचं की आपापसातले झगडे हे करून ते लोकं सगळेच म्हणजे दुसऱ्या देशामध्ये खेळण्याची मागणी करतील. तर ते शक्य नाही आहे. तर यंदा आता जे T20 वर्ल्ड कप होणार आहे, तर त्याच्यामध्ये बांगलादेशसुद्धा हीच नाटकी चालू आहेत बांगलादेशची. तर ते म्हणत आहेत आम्ही भारतामध्ये खेळण्यास तयार नाहीत. त्यांची मागणी ही आहे की ते श्रीलंकेमध्ये खेळण्यासाठी त्यांची सोय केली जावी. ते काय म्हणत आहेत की बांगलादेश असं म्हणत आहे की आम्ही इकडे काही खेळणार नाही. आम्हाला खेळायचं आहे, तर तुम्ही श्रीलंकेमध्ये तिकडचे स्टेडियम आम्हाला उपलब्ध करून द्या. नाहीतर आम्ही वर्ल्ड कपमधून आऊट होऊ. अशी धमकी ते ICC बोर्डाला देत आहेत. आणि यावर कारण ते सांगत आहेत की आमचे खेळाडू भारतामध्ये खेळण्यासाठी असुरक्षित महसूस करत आहे. म्हणजे स्वतःला सुरक्षित समजत नाही आहेत. कारण सध्याचे संबंध बघता. तर त्यावर ICCने भारतातल्या भारतीय बोर्ड BCCI बरोबर बोलून त्यांचे जे खेळाचे ठिकाण आहेत ते बदलून त्यांना अतिसुरक्षित म्हणजे खूप म्हणजे जिथे जास्त सुरक्षा आहे, सगळीकडेच तशी भारताची सुरक्षा कमी नसते. पण त्या दृष्टिकोनाने अति सुरक्षित कडक जिथे सुरक्षा आहे, तर अशी ठिकाणं त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली. आणि ते बांगलादेशला कळवण्यातसुद्धा आलं, की तुम्हाला भारताबाहेर तर खेळता येणार नाही, पण तुम्हाला आता जी ठिकाणं आहेत ती बदलून अतिसुरक्षेच्या ठिकाणी तुमची खेळण्याची किंवा राहण्याची खाण्याची सोय केलेली आहे. तर ती सोय करूनसुद्धा ते लोकं तयार नाहीत भारतामध्ये येऊन क्रिकेट खेळण्यासाठी. ते लोकांची हीच मागणी आहे की आम्हाला श्रीलंकेमध्ये तुम्ही ही खाण्यापिण्याची आणि खेळण्याची सोय करून द्यावी. त्यांची जर तिकडे सोय केली तर त्यांच्याबरोबर पाकिस्तानचे पण ऑलरेडी पाकिस्तानचे सामने तिकडे आहेत ते ठीक आहे. पण बांगलादेश पण अशी मागणी करणं हे चुकीचं आहे. कारण जागतिक स्तरावर जे भारताचे बांगलादेशबरोबर जे संबंध आहेत ते अजूनपर्यंत कुठे दुमिळ झालेले नाही आहेत. भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये आत्तापर्यंत कधीच युद्ध झालेलं नाही आहे. उलट भारताने पाकिस्तानबरोबर काही वर्षांपूर्वी युद्ध करून त्याच्यापासून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. हे कदाचित बांगलादेश विसरलं. ते त्यांचाच इतिहास विसरलेत आणि ते भारताच्या विरोधात जात आहेत. आणि ह्यामध्ये त्यांची साथ कोण देत आहे? तर ज्याच्यापासून ते वेगळे झालेत पाकिस्तान, तोच देश त्यांची साथ देतो आहे ह्याच्यामध्ये. पाकिस्तानची सवयच आहे म्हणजे फाटक्या ह्याच्यामध्ये हात घालायचं. स्वतः तर फाटलेले आहेत, त्याच्यावरून दुसऱ्याची पण चोळी फाडून टाकायची. ही पाकिस्तानची पहिल्यापासून सवयच आहे. तर ह्या विषयावर ICCने 16 देशांना घेऊन मतदान केलं ह्या विषयाला घेऊन. तर ह्या वोटिंगमध्ये जवळजवळ 14-2 असा कौल पडला. तर 14 हे ICCच्या फेवरमध्ये. ICCने जो निर्णय घेतला होता की भारतामध्ये तुम्हाला सुरक्षित ठिकाण देतो, तिथे खेळावे. आणि
ह्यांचं जे म्हणणं होतं की आम्हाला दुसरा ठिकाण उपलब्ध करून द्यावं. तर त्यावर इतर बोर्डाचं पण जे म्हणणं आहे ते ICCच्या फेवरने गेलेलं आहे. ह्या विषयामध्ये बांगलादेश पूर्णतः बोललं तर हारलेला आहे. आणि भारत आणि ICCची इथे विजय झालेला आहे. तर त्यांना सर्व बोर्डाने घेतलेला जो निर्णय आहे त्याचा स्वीकार करावाच लागणार आहे. आणि त्यानुसारच ICCसुद्धा निर्णय ICCने घेतलेला आहे. तर त्यांना त्यानंतर 24 तासाचं अल्टिमेटम दिलं गेलं होतं हे इलेक्शन झाल्यानंतरसुद्धा. तरीसुद्धा बांगलादेश बोर्ड काही ऐकलं नाही. ते म्हणाले की आमचे जे पंतप्रधान किंवा कोण आहेत तिकडे निर्णय घेणारे त्यांना आम्ही विचारून सांगतो तुम्हाला. पण त्यांनी काही 24 तासामध्ये सुद्धा व्यवस्थित कळवलेलं नाही. त्याच्यामुळे ICCने निर्णय घेऊन त्यांना T20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर काढलेलं आहे. खूप दुःखाची गोष्ट आहे म्हणजे खेळाच्या दृष्टीने की एक जे नेशन आहे जे क्रिकेट खेळत आहे पूर्ण वेळ जे क्रिकेट खेळतात असे 12 नेशनमध्ये त्यांची गिनती केली जाते. तर त्यापैकीच एक राष्ट्र हे बांगलादेश होतं. तर ते स्वतःहूनच ह्या वर्ल्ड कपमधून त्यांनी त्यांचा रस्ता निवडला बाहेर जाण्याचा. तर काय करू शकतो? तर त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये ICCने तर त्यांच्या या निर्णयामुळे आत्महत्या करून घेतल्यासारखा निर्णय घेतला बांगलादेशने. तर त्यांच्या या निर्णयाचा फायदा स्कॉटलँडला झाला. स्कॉटलँड ही टीम ICCने या वर्ल्ड कपमध्ये त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये इन केलेली आहे. तर आता काही बांगलादेशला T20 यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाही. आणि पुढेही त्यांच्यावर अतिशय कडक असे निर्णय घेतले जाऊ शकतात की पुढे जे त्यांचे इतर देशांबरोबर क्रिकेट सिरीज होणार आहेत किंवा ICCच्या काही सिरीज होतील तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर बंदी आणली जाऊ शकते. त्याचबरोबर त्यांच्या जे बोर्ड आहे बांगलादेशचं जे बोर्ड आहे त्याच्यावर मोठं आर्थिक नुकसान भरपाईचा दावासुद्धा ICC करू शकतो. कारण एंड टायमाला सिरीज तोंडावर आलेली असताना त्यांनी अशा अटी-तटी घातल्या ICC समोर आणि ICCला कुठेतरी कोंडीत पकडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तर ह्यावर ICC सुद्धा बसून विचार करेल आणि त्यांच्यावर भविष्यामध्ये बंदी येऊ शकते आणि मोठी फाईनही बसू शकते. पहिलंच T20मधून बाहेर पडले आणि त्याच्यातून मोठा आर्थिक नुकसानही त्यांना सहन करायला लागणार आहे. आता हे नुकसान किती असेल ते सांगेलच मी. जवळजवळ त्यांना हे वर्ल्ड कपमधून ते बाहेर पडले तर त्यांना जवळजवळ 250 कोटीचं नुकसान झालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 250 कोटींचं नुकसान झालेलं आहे. हे काय कमी रक्कम कमी छोटी रक्कम नाही आहे. खूप मोठी रक्कम आहे. ह्याच्यावर जवळजवळ त्यांचे वर्षाचा खर्च निघतो या बोर्डाचा. तर एवढं मोठं नुकसान त्यांनी ह्या एका सिरीजला मोठ्या नाकारून घेतलेलं आहे, ओढावून घेतलेलं आहे. तर ह्या येडेपणामध्ये त्यांना भडकवलं कोणी? तर त्यांचं आता सध्याचा मित्र राष्ट्र पाकिस्तान. ते स्वतः त्यांना पाठिंबा दिला. तर जे वोटिंग झालं होतं त्याच्यामध्ये 2 वोट कोणाचे होते? तर 1 वोट पाकिस्तानचं होतं. तर दुसरं वोट होतं त्यांचं स्वतःचं. बाकीचं कुठल्याही राष्ट्राचं त्यांना वोट काही मिळालेलं नाही. तर बाकीच्या देशांनी त्यांच्या विरुद्ध वोटिंग केली कारण तो मुद्दा त्यांना
पटण्यासारखंच नव्हता कोणाला. त्याच्यामुळे ते क्रॉस वोटिंग झाली. तर बांगलादेश आता कुठेतरी बाहेर झालं. त्याच्यामागे कारणीभूत कोण आहे? तर पाकिस्तानसुद्धा आहे. त्यांनी भडकवलं त्यांना, भाई भाई जान है. तर त्यांनी भडकवलं त्यांना आणि ते भडकले सुद्धा. त्यांच्या ह्याला आळे पडले. आता नुकसान कोणाचं झालं आहे? तर बांगलादेशचं झालं आहे. पाकिस्तानचं तर काही नुकसान झालं नाही. उलट पाकिस्तानसुद्धा त्यांच्या फेवरमध्ये येऊन जे धमक्या देत होतं की त्यांना जर ते जर बाहेर पडले तर आम्ही पण बाहेर पडू, ही अशी धमकी ते पाकिस्तानवाले ICCला देत होते, त्यांचं बोर्ड. तर त्यांच्यावरही कारवाई म्हणून ICCने त्यांनासुद्धा नोटीस पाठवलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर तुमची या वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची सहमती दर्शवत आहात की नाही ते सांगा, नाहीतर तुमच्या रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा टीम तयार आहे. तर अशी त्याच्यावर टांगती तलवार ICCने टांगली. तेव्हा त्यांनी आणीबाणीमध्ये येऊन 24 तासाच्या आतमध्ये त्यांची टीम घोषणा करून टाकली आणि खेळण्याची सहमती दर्शवली आणि आनंद-फानंदमध्ये आता सगळ्यांच्या तिकिटी बुकसुद्धा झाल्या. तर ह्या गोष्टीला अनुसरून बांगलादेशचे जे चाहते ते भडकले की तुम्ही आम्हाला पाठिंबा देत होतात, आम्ही नाही खेळत, तुम्ही पण खेळणार नव्हतात, असं तुम्ही मोठ्या ह्याने सांगत होतात. तर ते तुम्ही आम्हाला फसवल्यासारखं आहे की तुम्ही आम्हाला भडकवलात, आमचा पाठिंबा दाखवत होतात आणि तुम्ही त्याच्यातून मग बाहेर पडणार होतात आम्ही बाहेर पडल्यावर. पण तुम्ही आता खेळायला जाताय वर्ल्ड कप. मग तो बांगलादेश चे जे खेळाडू आणि बांगलादेशची जी जनता आहे त्यांच्यावर धोका आहे. तर हा धोका पाकिस्तानने केलेला आहे आणि ते स्वतःहून तर हा वर्ल्ड कप खेळायला येत आहेत. बांगलादेशला भडकवून बाहेर काढलं आणि स्वतः वर्ल्ड कप खेळायला येत आहेत. तर ह्या त्यांच्या गोष्टीवर नाराज होऊन जे बांगलादेशचे जे चाहते आहेत, क्रिकेटप्रेमी आहेत, तर त्यांनी खूप मोठी नाराजगी व्यक्त केलेली आहे. पुढे जाऊन काय होईल, समोरासमोर आले कधी तर पुढे जाऊन काय होईल काय सांगता येत नाही, कारण ही वैरी त्यांनी स्वतःहूनच उडावून घेतलेली आहे. तर सांगायचं म्हटलं तर ह्यांच्यावर कितीही तुम्ही त्यांचा फायदा करून देण्याची तयारी दाखवली भारताने, की त्यांना जेव्हापासून ते पाकिस्तानमधून त्यांना वेगळं केलं होतं त्यापासून भारताने खूप त्यांना मदत केली त्यांचं राष्ट्र समृद्ध करण्यासाठी. भारताने बोललं ना, आपल्या झोळीतलं जे उद्योग होते, जसं कपडा व्यवसाय, तर आपल्या इथून कच्चा माल त्यांना देऊन ते त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करत होते आणि कपडा व्यवसायामध्ये ते म्हणजे लीडिंगला होते. लीडिंगमधल्या काही राष्ट्रांमध्ये त्यांचा समावेश होत होता. पण आता काय झालं, कच्चा माल ज्या राष्ट्राकडनं येत होता, परत सपोर्ट ज्या राष्ट्राकडनं मिळत होता भारताकडनं आपल्या, त्याच भारताबरोबर त्यांनी वैरत्व घेतलेलं आहे. तर कसं काय होणार व्यापारामध्ये किंवा खेळामध्ये सुद्धा. तर त्यांची पुढे दयनीय अवस्था आहे, दिसून येत आहे भविष्यामध्ये. तर त्यांनी स्वतःचंच नुकसान करून घेतलेलं आहे. तर जवळजवळ या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने न खेळण्याचा निर्णय घेऊन $27 मिलियन म्हणजे जवळजवळ 247 करोड रुपयांचा झटका त्यांना लागला आहे. पण पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर झाला असता तर पाकिस्तानला सुद्धा $34 मिलियन अमेरिकन डॉलरचा झटका लागला असता. तर आता डॉलरची किंमत किती असेल, 34 मिलियन, ते तुम्ही काढा. BCBला मिळणारी $3 लाख पार्टनरशिप
म्हणजे एखाद्या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाल्याची जी फीज असते ती ICC प्रत्येक टीमला वाटत असते दरवर्षी. तर ती जी पार्टिसिपेशन फी आहे ती या वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल त्यांना जी फी मिळणार होती त्यासाठी सुद्धा ते अपात्र ठरलेत. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये ते जर 5 ते 12व्या स्थानावर राहिले असते, भले विन नसते झाले 5 ते 12 नंबरच्या कॅटेगरीमध्ये आले असते, तरी त्यांना जवळजवळ $4.5 लाख डॉलर मिळाले असते. 4.4 म्हणजे 4.5 लाख डॉलर मिळाले असते. तर ते नुकसानही त्यांना सहन करावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे प्रदर्शन त्याच्यापेक्षा जर चांगले राहिले असते तर जवळजवळ 27 करोड डॉलरचे बक्षीस त्यांना मिळाले असते, पण तेही त्यांनी गमावलेले आहेत. तेवढंच नाही तर वर्ल्ड कपमधून एवढ्या कमी वेळाच्या टाईम फ्रेममध्ये बाहेर पडले त्याबद्दल त्यांना भविष्यात मोठी फाईन भरायला लागू शकते. त्यांना वार्षिक मिळणारे जो फंड असतो प्रत्येक टीमला ICC वार्षिक फंड देतो, तर त्याच्यावर त्यांचं भरणपोषण चालत असतं. तो वार्षिक फंडावर सुद्धा बंदी येऊ शकते. तर भविष्यामध्ये बांगलादेशला बोर्डाला ICCचे मोठा टुर्नामेंट ज्या भरवणार होते बांगलादेश बोर्डाला घेऊन, तर त्या टुर्नामेंटवर पण भविष्यामध्ये आता बंदी येऊ शकते. खूप वर्षापूर्वी आठवतं आहे मला की ICCने असेच निर्बंध घातले होते. साऊथ आफ्रिकेवर निर्बंध घातले, त्यांच्यावर काही वर्ष न खेळण्याचा निर्णय घेतला होता बोर्डाने. तर अशी काहीशी बंदी भविष्यामध्ये अशी कुठलाही म्हणजे कुठल्याही क्रिकेट खेळणाऱ्या देशाने अशी काही नाटकी केली तर त्यांच्यावर ही बंदी येऊ शकते. आत्ता तर अशा सापळ्यामध्ये बांगलादेश सापडला आहे. बघूया पुढे काय होते त्याच्यावर. तर ICCने मान ठेवला होता वर्ल्ड कपमध्ये त्यांना खेळवण्याचा मान दिला होता, पण त्यांनीच तो धुडकावून लावला आहे. तर त्याला कोण काय करणार ना, काही करू शकत नाही. त्यांनीच आपल्या त्याच्यावर लाथ मारून घेतली नशिबावर, त्याला कोणी काही करू शकत नाही. तर ही झाली न्यूज. बांगलादेश मस्तपैकी बाहेर आणि पाकिस्तान मस्तपैकी वर्ल्ड कपमध्ये येऊन खेळणार. आता त्यांच्या मॅचेसवर बांगलादेशी कसे रिॲक्ट करतायत ते बघण्यालायक असेल. तर कोणाला काय कोण समजवणार, सगळेच जाणकार आहेत. तर तुम्हाला हे आजची माहिती कशी वाटली? थोडंसं खूप दिवसांनी परत व्हिडिओ बनवला, म्हणजे जॉब अभावी थोडंसं वेळ मिळत नाही आहे, त्याच्यामुळे खूप डिस्टन्सने व्हिडिओ बनतो आहे. तर त्याबद्दल माफी असावी. पण जास्तीत जास्त लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी खात्री देतो. माझ्याबरोबर असेच बनवून राहा, असेच सपोर्ट करा. तर या सगळ्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला एवढं ऐकून घेतलं त्याबद्दल. आणि तुमचं प्रेम मला असंच मिळत राहील अशी आशा बाळगतो. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. तुम्हाला माझ्याकडनं काय ऐकायचं असेल त्याबद्दल मला तुम्ही कळवा, म्हणजे त्या रिलेटेड मी व्हिडिओ आणत राहील आणि आपलं हे नातं असंच बनवून राहील. थँक्यू व्हेरी मच.